चित्र दाखवलं की दिल्ली पोलिसांनी छर्रे वापरलेत, अंगामध्ये घुसलेले आहेत. युनायटेड नेशनने असे छर्रे तुम्हाला वापरता येणार नाही अशी बंदी घातल्यानंतर सुद्धा दिल्ली पोलीस हे छर्रे वापरते. पाण्याचे फवाऱ्याने असणारा पोरांना त्या ठिकाणी, विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मारलं जात आहे. अमानुष लाठीचार्ज केला जातोय. त्या लाठीचार्जच्या ह्याच्यावरनं एकंदरीत दिसतंय की जलियनवाला बागचा असणारा जनरल डायर हा पुन्हा जन्माला आलाय का आणि त्याची ही कृती आहे का अशी त्या ठिकाणी दिसते. या पार्श्वभूमीवरती आम्ही असणाऱ्या काही संघटनांशी बोललो आणि काही संघटनांशी बोलून यापुढे असा लाठीचार्ज होणार नाही आणि विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज केला जाणार नाही. झालेला लाठीचार्ज आहे त्याच्या असणाऱ्या विरोधात आहोत. ज्या तऱ्हेनं परीक्षेमधले घोटाळे होत आहेत आणि एकंदरीत जे दिसतंय की विद्यार्थ्यांची विचार करण्याची कृती आणि निर्णयाला येण्याची कृती ही शिक्षणाच्या माध्यमातून, परीक्षेच्या माध्यमातून होते, तिलाच कुठेतरी कृतीत घालण्याचं असताना कामकाज त्या ठिकाणी चाललंय. अशिक्षित ठेवणं हा जो एक भाग या सरकारचा राहिलेला आहे आणि लोक अशिक्षित राहिली तर आपली सत्ता कायम राहील असा जो एक आभास निर्माण केला जातोय, त्याच्या विरोधातला हा 23 जुलैचा बंद त्या ठिकाणी आम्ही जाहीर केलेला आहे. तेव्हा नागरिकांना आम्ही असं आवाहन करतोय की हुकुमशाही यायला लागलेली आहे. राजकीय पक्ष जे आहेत ते सगळे मोडकळीस काढायला निघालेले आहेत. अशा वेळेस सामान्य माणसाने रस्त्यावरती येऊन आपला असणारा मत आणि आपली असणारी भूमिका त्या ठिकाणी मांडली पाहिजे. बंदच्या माध्यमातून ही आपला मेसेज त्या ठिकाणी जातो अशी मी अपेक्षा त्या ठिकाणी धरतो आणि सामान्य माणूस सुद्धा हा या आंदोलनामध्ये 23 तारखेच्या बंदामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होईल.